मागील भागात आपण पाहिलं, मानसीचे 11वी-12वीचे 2 वर्ष कॉलेज, प्रॅक्टिकल, अभ्यास एवढ्यातच गेले. पण वीरेनच्या आयुष्यात ह्या 2 वर्षात मात्र खूप घडामोडी घडल्या होत्या. 2 वर्षापूर्वी वीरेनच्या आयुष्यात वीरेनचा 10वीचा निकाल लागला होता तेव्हाची गोष्ट. वाचक हो, आजपासून कथेत काही वेगवेगळी, काही आवडणारी, काही न आवडणारी वळणं येणार आहेत. एका नवीन पण जुन्याच पात्राची एंट्री आज कथेमध्ये होणार आहे. तेव्हा कथेचा पूर्ण भाग नक्की ऐका आणि हो, कमेंट करायला विसरू नका. पाहूया पुढे हे जीवन सुंदर आहे भाग 30. वीरेन, ए वीरेन. वीरेनच्या मामांनी संपतरावांनी दारातूनच आवाज दिला. वीरेन आणि त्याच्या मामी शालिनीताई दोघंही अंगणात आले. हे बघ, तुझ्यासाठी काय आणलंय? मामा आनंदात बोलत होते. यामाहा RX-100 नवीन बाईक? वीरेनचे डोळे चमकले. मग मी आधीच ठरवलं होतं, तू 10वी पास झाला की लगेच तुला गाडी घेऊन देणार. आधीच बुक केली होती मी मुद्दाम. अरे, हे नवीन मॉडेल आहे. गावात तर कुणाजवळच नसेल बघ. मामा पण कौतुकानं सांगत होते. पण त्याला गाडी कुठं चालवता येते? गाडी शिकण्याच्या नादात उगी हातपाय मोडून घेईल बरं, शालिनी मामी म्हणाल्या. गाडी येत नाही आणि तेही वीरेनला? मग उगीच माझी राजदूत गावभर फिरवत असतो का? लक्ष कुठं असतं तुझं? मामा मामीला म्हणाले. घरातले कामं सोडून आता त्याच्या मागं लक्ष देत फिरू का? मामी चिडल्या होत्या. बरं, पुरे आता. चला, गाडीची पूजा वगैरे करा आणि जेवायला काहीतरी खास बेत बनवा. लेकरू 10वी पास झालंय आणि घरात नवीन वाहन पण आलंय. मामानं फरमान सोडलं आणि मामी तयारीला लागल्या. गाडी मिळाल्यामुळं वीरेन तर खूपच खुश झाला होता. गाडीची पूजा करण्याचाच अवकाश की वीरेन लगेचच आपली गाडी मित्रांना दाखवायला घेऊन गेला. अहो, ही गाडी वगैरे जरा जास्तच नाही का झालं? जेमतेम मार्क घेऊन पास झालंय पोरगं. जिथं रागवायचं तिथं रागवावं. असले फाजील लाड करायची काही गरज नाही. मुळात असं कष्ट न करता न मागता मिळत गेलं तर पोराला कोणत्याच गोष्टीची किंमत राहणार नाही आणि कष्ट करून मिळवायची वृत्तीही राहणार नाही. मामी काळजीनं म्हणाल्या. ह्या वयात रागवायचं नसतं पोरांना. त्यांचं मित्र बनावं लागतं. आणि कष्ट कशाला हवेत त्याला? आपल्याला न मूल न बाळ, आपलं जे काही आहे ते त्याचंच आहे. शिवाय त्याच्या घरीही तो एकटाच. जे काही त्याच्या बापाचं ते त्याचं. 10 पिढ्या बसून खाल्लं तरी पुरेल एवढं आहे. मामा मिशीवरून हात फिरवत ऐटीत बोलत होते. अहो पण, मामी पुढं काही बोलणार तोच मामांनी त्यांना अडवलं. पण बिन काही नाही. आमच्या लेकराचे लाड करायचे की नाही हे तुझ्याकडून शिकायची गरज नाहीये मला. कळलं? आता तोंड सांभाळून बोलायचं. जा, जेवायचं बघा जरा. मामा खेकसले आणि मामी स्वयंपाकघरात गेल्या. वीरेन शिकायला मामाच्या घरी होता. वीरेनच्या मामाला मूलबाळ नव्हते. साहजिकच वीरेन मामा मामीचा अतिशय लाडका होता. कमी मार्क्स पडले तर आई बाबा रागवतील या भीतीनं
तो 2 दिवस आधीच मामाच्या घरी निघून आला होता. इकडं निकालाच्या दिवशी मानसी आणि सुधीरराव सत्येंद्रच्या घरी येऊन गेले होते. किती गुणाची पोर आहे मानसी, नाहीतर आमचे चिरंजीव. कुठं तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. मास्क तर एवढे घेतलेत. आता एखाद्या लग्नाळू पोरीसारखं शिका म्हणा काहीतरी नावाला. शिकायचं म्हणून सत्येंद्रचा पारा चढला होता. उगी शब्दानं शब्द वाढायला नको म्हणून उमाताई शांत होत्या. 2-4 दिवसांनी संपतराव उमाताईंच्या घरी आले. दाजी, उमाताई, कुणी आहे का नाही घरात? संपतराव दारातूनच ओरडले. अरे संपत, ये की, सत्येंद्र आतून म्हणाले. संपतराव आत आले. उमाताईंनी त्यांना पाणी आणून दिलं. ख्याली खुशाली विचारले. खूप दिवसांनी येणं केलं संपत भाऊ. उमाताई त्यांना म्हणाल्या. इकडं आलो होतो एका कामासाठी, मग म्हटलं तुम्हाला भेटून जावं. संपतराव म्हणाले. बरं केलं आलास ते. आमच्या राजकुमारांनाही आणायचं असतं ना सोबत. पराक्रम गाजवल्यापासून दर्शनच नाही त्यांचं. सत्येंद्र म्हणाले. त्याच्याबद्दलच बोलायला आलो होतो. सायन्सला ॲडमिशन घ्यायचं म्हणतोय. संपतराव म्हणाले. तेवढे मार्क तरी घेतलेत का? अरे विज्ञानात काठावर पास झालाय. म्हणे सायन्सला ॲडमिशन घ्यायची. सत्येंद्र म्हणाले. होऊ शकते ॲडमिशन, तेच बोलायला आलो होतो. संपतराव म्हणाले. म्हणजे? उमाताईंना प्रश्न पडला. आपल्या मित्राचंच कॉलेज आहे. तिथं मागच्या हातानं पैसा दिला की झाली ॲडमिशन. लेकराच्या आनंदासाठी थोडा पैसा ओतला तर कुठं बिघडलं? संपतराव म्हणाले. अजिबात नाही. भ्रष्टाचारासाठी आमचे आबा आयुष्यभर लढले. तोच लढा आम्ही पुढं नेतोय. आणि आता आम्हीच आमच्या तत्वांना तिलांजली द्यायची का? सत्येंद्र रागानं म्हणाले आणि उठून घराच्या बाहेर निघून गेले. उमाताईंचा निरोप घेऊन संपतरावही आपल्या गावी निघून गेले. वीरेन मात्र जिद्दीला पेटला होता. त्याला काहीही करून 11वी विज्ञान शाखेतच ॲडमिशन घ्यायची होती. शेवटी वीरेनच्या मामांनी त्याची जिद्द पूर्ण केलीच. त्यांच्या मित्राच्या कॉलेजमध्ये पाण्यासारखा पैसा ओतून त्याची ॲडमिशन करून घेतली. सत्येंद्रच्या कानावर ही बातमी आली. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. उमे, बस झालं आता. वीरेनचे असले फाजील लाड मी आता खपवून घेणार नाही. आता त्याला आपल्याकडं परत आणणार. पोरग शिकलं नाही तरी चालेल मला. शेती करेल. शेती करणंही वाईट नसते. थोडे कष्ट पडले ना तर सगळ्याच गोष्टींची किंमत करायला शिकेल. सत्येंद्र रागारागाने बोलत घराच्या बाहेर पडले. अहो, कुठं जाताय? थांबा, मीही सोबत येते. उमाताई त्यांच्या मागं कारमध्ये जाऊन बसल्या. आमच्या तत्वांना काहीच किंमत नाही का? अहो, लोकांनी पैसे खाल्ले नाही पाहिजे म्हणून या गावात मी किती लोकांचा रोष ओढावला. आमचे आबा शेवटच्या श्वासापर्यंत सगळं सांभाळत राहिले आणि हा आमचा मुलगा आमच्या तत्वांवर पाणी टाकतोय. आता लोकांना काय तोंड दाखवणार आम्ही? सत्येंद्र अतिशय चिडले होते. मंदाताईंसोबत बोलत ते गाडी चालवत होते. रागाच्या भरात गाडीचा वेगही जास्तच होता. अहो, तुम्ही एवढं चिडू नका.
डोकं जरा शांत ठेवा. मंदाताई त्यांना समजावून सांगत होत्या. पण सत्येंद्र काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. समोरून येणाऱ्या कंटेनरला चुकवायच्या प्रयत्नात सत्येंद्रची गाडी बाजूच्या झाडावर जोरदार आदळली. सत्येंद्र आणि उमा हे जग कायमचं सोडून गेले. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. वीरेनच्या डोक्यावरून मायबापाचं छप्पर उडालं. वीरेनला या दुःखातून वर काढायला त्याच्या मामानं त्याला साथ दिली. मायबापाविना पोर म्हणून संपत मामा वीरेनचा अजूनच लाड करायला लागले होते. मामा वीरेनपुढं, त्याच्या हट्टापुढं चांगलं काय वाईट काय याचा विचारही करत नव्हते. वीरेननं तोंडातून शब्द काढला की लगेच त्याची इच्छा पूर्ण व्हायची. वीरेन फारसा अभ्यासही करत नसे. ही गोष्ट मामीनं मामांच्या कानावर बरेचदा टाकली, पण मामा मामीलाच काही बाही बोलून शांत करायचे. नव्या बाईकवर ऐटीत फिरण्यापलीकडं, शांशोक पूर्ण करण्यापलीकडं वीरेननं 11वीत असताना काहीच केलं नव्हतं. संपत मामांनी मॅनेजमेंटला मॅनेज करवून वीरेनला 11वीत पास करवून घेतलं होतं. राहता राहिला प्रश्न 12वीचा. त्यासाठी मामांच्या सुपीक डोक्यात एक प्लॅन तयार होता. त्यांनी वीरेनची 12वीची ॲडमिशन एका खेडेगावातल्या कॉलेजमध्ये केली होती. 12वीच्या प्रत्येक पेपरसाठी संपत मामा कॉपी पुरवायला सेंटरवर जातीनं हजर राहत होते. मामांनी वीरेनला 12वीतही अक्षरशः पास करवून घेतलं होतं. इकडं 12वीच्या निकालानंतर मानसीला महाराष्ट्रात टॉपवर असलेल्या SB कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली होती. मानसीचं स्वप्न, सुधीररावांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. इथून पुढचा प्रवास मात्र मानसीला एकटीला करायचा होता. आतापर्यंत मानसी शिक्षणासाठी घर सोडून बाहेर राहायला होती, पण मंदाताई आणि गौरी कायम तिच्या सोबत होत्या. त्यामुळं बाहेर राहूनही तिला घर सोडून राहिल्याचं कधी जाणवलंच नव्हतं. पण आता मात्र तसं होणार नव्हतं. गौरीकडून अभियांत्रिकी कॉलेजबद्दल बरंच काही ऐकलं होतं, पण हे कॉलेज तिच्या कॉलेजपेक्षाही भरपूर मोठं होतं. नवीन शहर, नवीन कॉलेज, कॉलेजचं हॉस्टेल, सगळंच बदलणार होतं. सगळ्यांना आवडणारी, हवीशी वाटणारी, पुन्हा पुन्हा जगाविषयी वाटणारी कॉलेज लाईफ सुरू होणार होती. पंखातल्या बळाची खरी ताकद इथून पुढं कळणार होती. मानसीच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं कलाटणी मिळणार होती. सरस्वती भुवन अभियांत्रिकी महाविद्यालय. कॉलेजच्या गेटजवळ उभं राहून त्यानं कमानीवर लिहिलेलं कॉलेजचं नाव पूर्ण वाचलं. कॉलेजचं नाव वाचताच त्याची छाती अभिमानानं फुलून आली. आपण स्वप्न तर पाहत नाही ना? त्यानं स्वतःलाच एक चिमटा काढून बघितला. आऊच, स्वप्न नाहीच मुळी हे. स्वतःच्या घेतलेल्या चिमट्यानं त्याच्या तोंडून आपोआपच निघालं. SB कॉलेजचा परिसर गजबजलेला होता. फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस होता. पण फर्स्ट इयरला कोणकोणते नवीन पाखरू आलेत हे बघण्यासाठी सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयरचे सगळेच विद्यार्थी आले होते. त्यामुळं कॉलेजच्या परिसरात मस्त किलबिलाट होता. तो कॉलेजच्या बाहेर फाटकापाशी येऊन उभा होता. अंगात साधंसं शर्ट आणि पॅन्ट, डोक्यावरचे केस थोडंसं तेल लावून सेट केलेले,
पायात चामड्याची शिवलेली चप्पल. डाव्या हाताच्या मनगटावर एक जुनं घड्याळ, उजव्या हातात 2-4 रजिस्टर आणि शर्टच्या खिशाला अडकवलेला निळ्या झाकणाचा रेनॉल्ड्सचा पेन. त्याचं मन जरा सैरभैर झालं होतं. थोडीशी भीतीही वाटत होती. त्यानं आजूबाजूला पाहिलं. कॉलेजच्या परिसरात मुलामुलींचे ग्रुप ये जा करत होते. बहुतांश मुलं ही चांगल्या घरातली वाटत होती. सगळ्यांच्या अंगावर छानसे फॅशनेबल कपडे होते. पायातही चांगले शूज, चप्पल होते. प्रत्येकाच्या पाठीवर कॉलेज सॅक होती आणि याहूनही महत्त्वाचं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास होता. एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन चूक तर नाही केली ना? सगळं कसं चकचकीत आहे, फक्त मी सोडून. त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. त्या विचारातच तो आत जाऊ लागला. गेटवरच्या वॉचमननं त्याला हटकलं. क्यों भाई, कहाँ जाना है? आपल्या हातात असलेला छोटासा दांडा पुढं करत वॉचमननं त्याला अडवलं. वो कॉलेज सुरू हुआ ना आज से. फर्स्ट इयरला ॲडमिशन झालीये ना, तर मग आज जात होतो. तो थोडा चाचरतच म्हणाला. लग तो नहीं रहा. वॉचमनने त्याला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळलं. ID कार्ड मिळालं नाही ना अजून? आज पहिलाच दिवस, तो म्हणाला. वो भी है, लेकिन तुम यहाँ अपना नाम और पता लिख दो. पता चले कि कल कुछ हो गया और फिर पता चले कि तुम यहाँ के स्टूडेंट ही नहीं हो. मेरी नौकरी तो गई ना. त्या वॉचमनने त्याच्यासमोर एंट्री बुक ठेवलं. तो त्यात त्याचं नाव लिहित होता. तो काय लिहितोय हे वॉचमन बघत होता. कोण असेल ही व्यक्ती? जर तुम्हाला ओळखू आली असेल तर कमेंट करून त्या व्यक्तीचं नाव नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.